सबस्क्राईब करा रे. नमस्कार मित्रमंडळी, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच पागड पिल्ला ब्लॉग्समध्ये. सो आता आम्ही करतोय, यो चालला मला टाकून, मला सांगितलंय एवढा भाग साफ करायला आणि आता कल्टी देतोय. आणि मी ना आता आता मोबाईल चार्जिंगला लावलेला आणि मला आता समजला की चार्जिंगला लावल्यावर पाठीमागे अशी लाईट, चार्जिंगला लावल्यावर नाही नोटिफिकेशन टोन येते, ती नोटिफिकेशनला लाईट येते. जेस्चर ऑन केलंय. अरे पण नोटिफिकेशन मागे आलेच नव्हते. नोटिफिकेशनला येते जेस्चर लाईट. चेक कर, दाखवू तुला. या प्रकारे मामाचा झालेला आहे पोपट, कारण की मी बरोबर बोललेलो चार्जिंग लावल्यावरच ती लाईट पेटते. लाईट येते की नाही ती पाठीमागे अशी चमकत होते ना, मला नव्हता माहिती म्हणून मामाने मला सांगितलं. सो आता मला टाकून चाललाय ये इंसान. हे मम्मी अंडी किती? सो मी आता करते साफसफाई. सो डायरेक्ट भेटूया मामा रिटर्न आल्यावर. पण गाईज मामा इज बॅक आणि मी हे आवरलेलं आहे मामा पर्यंत. कसला पसारा पुसला सर्व. तुला ते पुसायची गरजच नाहीये. शाबाश. हे 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 पसारा आता बाकीचं काम मामा करणार. Guys, you know what I have do now on Mama's leg. कलाकारी डन बाय शिका पाटील. यावर आपण मामाचं रिएक्शन बघूया. असं मस्त वाटते ना. डन बाय मी. आता आम्ही चाललोय रील काढायला खाडीवर. मग माझ्याकडे माग सांगतो तू काय काय देतो. तिथे उभे 3 वेळा गेली आताच्या आता. तुला ती रील काढून आणता नाही आलं. युट्यूब ओपन मी पोस्ट करेन शॉर्ट्स म्हणून. सो तुम्ही बघा आणि लाईक करा. झोपा करेल यार, चढले अंगावर मग करायला पडू नये म्हणून. काहीच मामाने मला कडीवर घेतलेला आता. सो आता आम्ही म्हणजे मी तयारी करते. सो बेटा तयारी केल्यावर आय एम रेडी. मामा तयार होत आहे, माझी तयारी झालेली आहे. दिस इज माय फायनल आउटफिट. मामा इज रेडी. आम्ही चाललो नाही आम्ही चाललो आहे खाडीवर. खाडीच्या वर, खाडीच्या खाली, खाडीच्या वर खाली. गाईस आता माझी रील आणि फोटो काढून झालेले आहेत. ते तुम्हाला इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर नक्कीच बघायला भेटेल. ते काढण्यात मागे आणि बाई रुसून बसलेली माझे जास्त फोटो काढलेले. आता हिचे फोटो काढते आणि नंतर आम्ही निघू. गाईस आता आम्ही निघतो. गाईस आता क्रिशा सोबत आलोय गार्डनला. क्रिशा गेली वरती, फिरवली आणि आता गेले वरती खेळायला. आणि मी हाय तिची चप्पल राखते इथं. मामा आला आम्हाला घ्यायला. आता क्रिशा चला. Guys, we are back. आता आम्ही चाललोय फिरायला. कचरा टाकायला नुसती काय फिरतच राहू का. आलोय तर इथे.
समजत घुमे. सो गाईज वी आर बॅक. सो गाईज एक पाऊल पुढे टाकून आम्ही आता परत चाल. आता फिरायला चाललोय, बोलू शकता. आलोय तर का फिरायला नको का? सो आता आम्ही चाललोय आईस्क्रीम आणायला ईस्टला. गाईस गेस वॉट, आम्ही एवढा फिरून आम्हाला फायनली कुल्फीवाला भेटतो. आम्ही याला शोधत शोधत आलोय. अच्छा इथे आहे तो पाणीपुरीवाला होता. सॉरी गाईज, माय मिस्टेक. गाईज आम्हाला जी कुल्फी पाहिजे ती भेटली नाही, पण ती अरेंज करून देते. सो आता 10-15 मिनिटं आम्हाला घालवायची आहेत, म्हणजे आम्ही फिरला. काय नाही फिरणार तू, थांब इथे. नाही फिरणार. फायनली आम्हाला भेटली, आम्हाला पाहिजे ती. जेव्हा पण मावशी कॉल करेल आम्ही बिल्डिंगच्या खालीच असतो. टायमिंग 1 नंबर. चॅनल गेलेला आम्ही आज तरी. फायनली गाईज गॉट इट. त्रिशा आईस्क्रीम घालते का? ओके माझे 2 गाईज. आमचा बसलाय डाव. ही क्रिशा, तिला नाही घेतला केला, तिला नाही येत ना म्हणून. गाईज ब्लॉगची एंडिंग नाही केली म्हणून इकडे बघा, एक मामा एक मावशी. सो आता आपला ब्लॉग याच प्रकारे इथेच एंड होते. पत्ते वगैरे सर्व खेळून झाला. पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्कीच बघितला असेल असं मला वाटते. कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय गाईज.